नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी विचारात पडलेली असते. तर सायली विचारते की काय झालं जानू, अगं कसला विचार करतेस, ऋषिकेशचा का? अगं हे फक्त तू विचार करू नको तर मनावर घे. त्यावर तर जानकी म्हणते की कसं मनावर घेऊ सायली, ऋषिकेशच्या घरच्यांनाच हे सर्व मान्य नाही. अगं मग ऋषिकेशचा विचार करणं हे निरर्थक आहे. तेवढ्यात आता एक मुलगा धावतच येतो आणि सायलीला म्हणतो की ताई मला थंडी वाजते आणि खूप कसं तरी होतं. तेव्हा आता सायली त्याला अगदी डोक्याला हात लावून बघते तर त्याला खूप ताप आलेला असतो. तेव्हा सायली जान्हवीला म्हणते की अगं जानकी बघ ना, याला खूप ताप आलेला आहे. पण आता त्या दोघी त्याला तेथे पलंगावर झोपवतात आणि त्याला गोळ्या औषध वगैरे देत असतात. त्यानंतर आता ऋषिकेश धावतच इकडे येतो आणि अगदी लंगडत लंगडत तो आलेला असतो. दरवाजा वाजवतो. आता जानकी म्हणते की थांब मी बघते. जानकी दरवाजा उघडते आणि तर ऋषिकेश तिच्या समोर बघून तिला आता आनंद होतो. ती ऋषिकेशकडे सारखी बघत असते. ती त्याच्या जवळ जाणार तोच लगेच सुमित्राचं बोलणं तिला आठवते की हा चेक माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमचा निघून जाण्याचा, जी काही रक्कम तुला हवी असेल ती रक्कम यावर लिही आणि कायमच्या माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा. तेव्हा आता जानकी लगेच ऋषिकेशला विचारते की तू येथे. तेव्हा आता ऋषिकेश तिला म्हणतो की तुम्हाला न सांगता आलीस, निघून जाताना मात्र तुला मला बाय सुद्धा म्हणावंसं वाटलं नाही का? पण हे सर्व हेच विचारण्यासाठी मी तुझ्याकडे आलेलो आहे. तेव्हा मात्र आता लगेच जानकी बाजूला जाते. तर ऋषिकेश तिला विचारतो की काय झालं, आज पुन्हा एकदा मी तुला अडवा येईल असं तुला वाटलं होतं? पुन्हा एकदा तुझी बॅग तोडेल असं तुला वाटलं होतं का? मग आता जानकी म्हणते की हो तसेच वाटले होते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं हे बघ जानकी, तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडता येते. आणि तेवढ्यात मात्र आतमध्ये सायली आता त्या मुलाचा ताप वगैरे चेक करत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश तू इथे काय करतोस? तर ऋषिकेश म्हणतो की मी तुला हेच सांगायला आलो, मला सगळं काही कळालेलं आहे की तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते, आई तुला जे काही बोलली ना ते सगळं काही जानकी मला कळालेलं आहे. आईने तू अनाथ असल्याचा अपमान केला, खरंच ती तुझं म्हणजे आईचं खूप मोठी चूक झाली. एका नात्याचा तिने सौदा केला ते सुद्धा त्याची एक खूप मोठी चूक झाली. त्यामुळे मी आईच्या वतीने जानकी तुझी माफी मागतो. तेव्हा आता जानकीला खूप वाईट वाटतं म्हणून तो जानकीला आता आय एम सो सॉरी म्हणतो. तेव्हा जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आणि तू सॉरी का म्हणतोस, खरंच तुझी चूक नाही आणि तुझ्या आईची सुद्धा चूक नाही. आणि हे बघ ऋषिकेश, मी त्यांच्यावर नाही चिडले. एखाद्या आईला मात्र आपल्या लेकरासाठी जे काही योग्य वाटलं सर त्यांनी तेच केलेलं आहे. आणि ऋषिकेश, अरे तू इतक्या लांब फक्त मला गुड बाय करायला आला का? आणि ठीक आहे तू मला गुड बाय कर आणि इथून निघून जा. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. जानकी आत जायला निघते तर ऋषिकेश तिचा हात धरतो आणि म्हणतो की का आणखी तुला मला बाय म्हणावंसं नाही वाटत? तुझ्या मनातील भावना हे चटकन डोळ्यात दिसतील याची तुला भीती वाटते. आता जानकी म्हणते की ऋषिकेश, हे सगळं एक गोड स्वप्न आहे, हे समजून तू विसरून जा. कारण तुझ्या आईला मी शब्द दिलेला आहे मी तुला कधीच भेटणार नाही म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं हे सगळं मी ऐकून घेण्यासाठी आणि तुला कायमचं विसरण्यासाठी मी येथे नाही आलो. म्हणून तो जानकीचे दोन्ही हात धरतो आणि म्हणतो की हे बघ जानकी, तुझा हात हातामध्ये घेऊन मी तुला परत न्यायला आलो. तोपर्यंत तू माझ्या सोबत नाही येणार, तोपर्यंत मी इथून नाही जाणार असे तो आता जानकीला प्रॉमिस करतो. जानकी ऋषिकेशच्या हातातील आपले हात काढून घेते आणि विचारते की म्हणजे तू काय करणार आहेस? आता स्टाईल मध्ये ऋषिकेश आपला कोट उडवतो आणि म्हणतो की हे बघ, जोपर्यंत तू माझ्यासोबत नाही येत तोपर्यंत मात्र मी येथेच थांबणार आहे, मी इथून नाही जाणार. आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. जानकी म्हणते की हे बघ असं करू नको प्लीज. बघ झालं तेवढं पुरं झालं म्हणून जानकी आता रडतच आता ऋषिकेश समोर हात जोडते आणि प्लीज तू ऋषिकेश इथून जा असं म्हणतो. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की जानकी कसं आहे की मी जर अगोदरचा ऋषिकेश असतो तर मी तुला इथपर्यंत शोधत आलोच नसतो. कारण आता ऋषिकेश बदललेला आहे, त्याला ह्या जानकीने घडवलेला आहे आणि जानकीला घेतल्याशिवाय हा ऋषिकेश कुठेही नाही जाणार, तोपर्यंत तो येथेच थांबणार असे स्पष्ट शब्दात तो आता जानकीला उत्तर देतो आणि जानकीचे पुन्हा हात धरतो. तेव्हा आता रडतच जानकी म्हणते की प्लीज तू असं करू नकोस. हे बघ ऋषिकेश, आपण एकमेकांपासून दूर राहिलेलं बरं राहील, सगळ्यांसाठी तेच योग्य आहे. आणि आता बास कर, हा जो काही तुझा ओढाणटप्पूपणा आहे ना तो आता बास कर, मी नाही सहन करू शकत. आणि रागाने जानकी त्याला बास म्हणते आणि आता तुला जे करायचं असेल ते तू करू शकतो असे म्हणून आणखी रडतच आता आत जाते आणि दरवाजा बंद करून घेते. ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. आता ऋषिकेश दरवाजातून म्हणतो की जानकी हे बघ दरवाजा उघड आणि जोपर्यंत तुम्हाला भेटणार नाहीस तोपर्यंत मी इथून नाही जाणार. जानकीला सुद्धा खूप त्रास होत असतो, ती रडत असते, डोळ्यातील पाणी वगैरे पुसते. आता ऋषिकेश तिथेच उभाच असतो तर आता जानकी आत येते तर सायली आता त्या मुलाला अगदी त्याच्या अंगावर वगैरे टाकते
आणि त्याचा ताप वगैरे अगदी उतरण्यासाठी मिठाच्या पट्ट्या वगैरे ठेवत असते. जानकी आत येते आणि त्याच्या तापाबद्दल विचारते. तेव्हा सायली तिला विचारते की अगं कोण होतं, तू कुणाशी बोलत होती? जानकी म्हणते की ऋषिकेश होता, तो मला घेऊन जायला आला होता, मी त्याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे, त्याच्याबरोबर कुठेही नाही जाणार. आता हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं. जानकी म्हणते की तो म्हणत होता की जोपर्यंत मी त्याच्या सोबत नाही जात तोपर्यंत तो इथून नाही हलणार, आणि बघ ना तो बाहेरच बसून राहिलेला आहे, आणि त्याला मी सांगितलं की तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकतो, मी काही आता तुझ्या बरोबर नाही येऊ शकत. तेव्हा आता जानकी त्या मुलाचा ताप चेक करते. त्याचा ताप खूपच वाढलेला असतो, त्याला डॉक्टरांकडे आपल्याला न्यावं लागेल असे ती आता म्हणते. म्हणून ती आपला मोबाईल घेते आणि डॉक्टर देशमुखांना फोन करायला घेते. तेव्हा तर त्यांचा फोन बंद असतो. तेव्हा आता जानकी आणि सायली या दोघींना खूप टेन्शन येते आणि ऋषिकेश हे सर्व ऐकत असतो. ऋषिकेश ऐकत मात्र आता काहीतरी तो करणार असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नाना आता सौमित्रा आणि सारंग यांच्यासमोर सुमित्रावर ओरडतो. सुमित्रा, अगं काय केलेस तू हे? ज्या मुलीने आता आपल्या मुलासाठी इतकं सर्व काही केलं, आपलं आयुष्य पणाला लावलं आणि तू तिचीच किंमत केली, तिलाच आता इथून कायमचं जायला सांगितलं, अगं तिच्या प्रेमाच्या भावनांचा तू बाजार मांडलास का? तर आता सुमित्रा म्हणते की हे बघा, माझ्या मुलाचं आयुष्य वाया जाऊ नये म्हणून मी हे सर्व पाऊल उचललेलं आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की या अगोदर ऋषिकेश मात्र गावामध्ये उंडाडक्या करून त्याचं भविष्य घडवत होता का? अगं हे बघ, आपल्या सावलीमध्ये तो फक्त वाढत होता, बहरत नव्हता. जेव्हापासून जानकी त्याच्या आयुष्यात आली तेव्हा मात्र आता तो स्वतःला सापडत गेला. म्हणजे त्याला काहीतरी स्वतः करण्याची हिंमत जानकीने त्यात आणली. तेव्हा सुमित्रा म्हणते की असं काही नाही, कारण तो अगोदर पासून नीट वागत होता, फक्त ते तुम्हाला दिसत नव्हते. नाना म्हणतात की आता जे काही घडत आहे तर ते तुला दिसते का सुमित्रा? तू तिचा पान उतारा केला, तिचा अपमान केला, तिला इथून काढून दिलं, मग हे सुद्धा ऋषिकेशला खटकलं ना? तेव्हा सुमित्रा काही उत्तर देत नसते. आणि हे बघ, एक गोष्ट मात्र तू लक्षामध्ये ठेव की तो तुझ्यापासून तुटत चाललेला आहे. तू जे काही करते, जे काही वागते ना, त्यामुळे ऋषिकेश तुझ्यापासून लांब होतोय आणि आता सुद्धा ऋषिकेश तुझ्यावर नाराज आहे. तू सांग काय करशील बरं? आता सुमित्रा म्हणते की तो आत्ता कुठे भटकलेला आहे, परंतु आता मी आणि माझे 2 मुलं त्याला व्यवस्थित एखाद्या वळणावर आणूयात. म्हणून सुमित्रा आता सारंग आणि सौमित्र या दोघांना म्हणते की जा तुम्ही ऋषिकेशला घेऊन या बरं. तर सौमित्र लगेच म्हणतो की आई हे बघ, आणखी ताईचा अपमान करून तू दादाला खूप हर्ट केलेला आहे, आता किती काही झाले तरी दादा परत नाही येणार. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की हो आई, आता मी जे काही तू जानकी ताई सोबतचं तुझं जे मत आहे ना, ते अगोदर माझं सुद्धा होतं. जेव्हा तू काही दिवस तिच्या सोबत राहिली, थोडासा वेळ घालवला, तर तुला सुद्धा कळेल खरंच खूप चांगली आहे. तर नानांना सुद्धा हे सुमित्राला समजायचं असतात. सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की अच्छा, ती चांगली आणि मी वाईट का? तुम्हाला सगळ्यांना मी चुकीची का वाटते? पण एक वडील म्हणून तुम्ही सांगा की आपल्या मुलासाठी योग्य मुलगी बघणं हे आपलं कर्तव्य असतं, आणि ते आपलं कर्तव्य नाही का? तर नाना म्हणतात की हो आहे कर्तव्य, पण हे बघ, ऋषिकेशने जी काही मुलगी निवडलेली आहे तर ती मुलगी त्याला जेवढं सुख देईल तेवढं तू निवडलेली मुलगी त्याला सुख नाही देणार, हे लक्षात घे सुमित्रा. आणि हे बघ सुमित्रा, अगं तू विचार कर, त्याला सुद्धा त्याचं चांगलं आणि वाईट कशात आहे याचा अगदी विचार येत असेल, ते सर्व त्याला कळत असेल. हे बघ सुमित्रा, तुझा ऋषिकेशवर इतका विश्वास आहे, मग त्याने जी मुलगी निवडली तर त्याबद्दल तू अविश्वास का दाखवतेस बरं? आजी लगेच उठून उभी राहते आणि म्हणते की माफ करा नानासाहेब, मला असं वाटतं की ऋषिकेश जे काही करतो ते चुकीचं करतो. त्याने चुकीच्या मुलीचा हात धरलेला आहे, तर ती मुलगी ऋषिकेशचा हात धरून या घरात आली तर ती ऋषिकेशला विकून खाईल. आता आजीच्या या बोलण्याचा मात्र सगळ्यांना राग येतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई अगं जाऊन दे, किती काही झालं, कितीही समजावलं तरी सुद्धा यांना माझं म्हणणं नाही पटणार. त्यामुळे हे बघा, मला तिघांना सुद्धा वाटत असेल की मी चुकीचे आहे, तर समजा तुम्ही की मी चुकीचे आहे म्हणून. आज ना उद्या मात्र तुम्हाला हे कळेल की हा सर्व माझा निर्णय होता म्हणून. असे बोलून आता सुमित्रा आतमध्ये निघून जाते. तर नाना ही सौमित्राला विचारते की ऋषिकेश कुठे आहे? सौमित्र म्हणतो की मला माहिती नाही, आणि त्याला आम्ही खूप वेळा फोन सुद्धा ट्राय केला, परंतु तो फोन सुद्धा उचलत नाही. तेव्हा सारंग म्हणतो की त्याच्या घरी सुद्धा जाऊन बघून आलो, तो तेथे सुद्धा नाही, आणि मला तर हेच वाटत आहे की तो नक्की जानकी बहिणीला भेटायला गेला असेल. तेव्हा आता नाना म्हणतात की काय बोलतो? तर सारंग म्हणतो की हो नक्कीच तो जानकी ताईला भेटायला गेला असेल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता जानकी मात्र सायलीला म्हणते की जरा पाण्याच्या घड्या आहे तर त्याच्या डोक्यावर ठेव, त्या मुलाचा ताप काही अजून उतरलेला नसतो. दोघींना सुद्धा फार टेन्शन येतं, आणि बघूयात अगं सायली ह्या मिठाच्या पानाच्या पट्ट्याने काही होतं की काय, म्हणून त्या दोघी मात्र आता त्या मुलाचा ताप उतरण्यासाठी आता प्रयत्न करत असतात. तेव्हा मात्र आता पुन्हा दरवाजा वाजतो. तर सायली म्हणते की आता कोण आलं असेल? तेव्हा आता
जानकी म्हणते की नक्कीच ऋषिकेश असेल आणि तेवढ्यात मात्र जानकी दरवाजा उघडते. तर आता दरवाजा उघडल्यानंतर जानकीला तर धक्काच बसतो. डॉक्टर समोर असतात. तेव्हा ती डॉक्टरना विचारते की डॉक्टर काका तुम्ही? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो, इथे कोणी आजारी आहे का? कारण जेव्हा मी क्लिनिक बंद करून घरी जात होतो तेव्हा मला येथे कोणीतरी आजारी आहे असे कळाले. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो डॉक्टर, मी तुमचा फोन लावत होते परंतु तुमचा फोन बंद लागत होता. तुम्हाला हे सर्व कसे कळाले? तेव्हा ऋषिकेश समोर येतो आणि ऋषिकेश म्हणतो की मी सांगितले. जानकी ऋषिकेशकडे बघत असते तर ऋषिकेश म्हणतो की मगाशी मी येथे ऐकलं की एका लहान मुलाला ताप आलेला आहे म्हणून मीच डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना इथे घेऊन आलो. तेव्हा आता जानकी ऋषिकेश मधील चांगुलपणा आणखीनच ओळखत असते. आता ती ऋषिकेशकडे बघत असते. काही उत्तर आता देण्यासाठी तिच्याकडे शब्दच नसतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, हा मुलगा अगदी माझं घर शोधत शोधत आला होता. डॉक्टर विचारतात की पेशंट कुठे आहे? तर जानकी म्हणते की आत आहे. डॉक्टर आत येतात तर जानकी पुन्हा आता दरवाजा बंद करून घेते. तेव्हा डॉक्टर आत आल्यानंतर आता मुलगा कुठे आहे त्या मुलाला बघतात. तर सायली विचारते की डॉक्टर, पण तुम्हाला कसं कळलं की आता इथे आजारी आहे म्हणून? तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की एक मुलगा आला होता आणि तो मुलगाच मला सर्व काही सांगून येथे घेऊन आला. आणि डॉक्टर मात्र आता त्या मुलाला चेक वगैरे करून आता येतो असे बोलून निघून जातात. तर ज्या सायली जानकीकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र आता सुमित्रा अगदी रागावून बसली असते आणि रागावून बसून ती आता बघत असते. तेव्हा मात्र आता आजी ही सुमित्राला म्हणते की सुमित्रा, अगं असं चिडून चालत नसतं. अगं तुझ्या मनासारखं काही होणार नाही, कशाला इतका विचार करतेस? त्या ऋषिकेशने मात्र तुझा गळा असा स्पेशल कापलेला आहे. तर त्यावर ते ऐकून सुमित्रा म्हणते की नाही आई, माझा ऋषिकेश असं नाही, तो असं नाही वागू शकत. सगळं ती मुलगी मुद्दाम करते आणि त्याला हे सर्व करण्यासाठी भाग पाडलेला आहे. तर आजी म्हणते की हो हो, ती सुद्धा आता सुमित्राच्या आणखीनच कान भरत असते आणि म्हणते की सुमित्रा तू एकदम बरोबर बोललीस, मला सुद्धा तेच वाटतं की नक्की हे सर्व त्या मुलीनेच केलेलं आहे. तर आजी म्हणते की हो बघ ना, अगं तुझी पोटची सख्खी मुलं सुद्धा त्या मुलीच्याच नावाचा जप करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर तीच त्यांना चांगली वाटते. आणि हेच बघ सुमित्रा, अगं ती मुलगी घराच्या बाहेर राहते पण तरी सुद्धा घरातील सर्व माणसं ती ताब्यात घेते आणि मग ऋषिकेश बरोबर लग्न करून उद्या जर हा घराचा उंबरठा ओलांडून ती आत आली तर मात्र सगळ्यांचे सकट मात्र ती अख्खं घर ताब्यात घेईन, हे लक्षात ठेव. आजी मात्र आणखीनच सुमित्राचे कान भरवण्याचा प्रयत्न करत असते. आता हे ऐकून सुमित्राला आणखीनच टेन्शन येते. सुमित्रा म्हणते की अगं नाही आई, असं नाही होऊ शकत आणि हे असं होणार तर नाही आणि मी ते होऊन देणार नाही. परत आजी म्हणते की अगं तुला हे असं होऊन द्यायचं नसेल तर पटकन एखादी चांगली मुलगी बघ आणि ऋषिकेशचं लग्न लगेच करून टाक, जे डोक्याला ताप नकोय. तेव्हा आता आजीचं हे बोलणं ऐकून सुमित्रा विचारात पडते. नंतर आता इकडे दुसरीकडे जानकी मात्र ऋषिकेश गेला की नाही हे खिडकीतून डोकावून बघत असते. ऋषिकेश मात्र तेथे बाहेरच अगदी थंडीमध्ये बसून असतो. जानकी त्याच्याकडे बघते, तिचा जीव तुटतो. दोन्ही पायाला जखमा असतात आणि थंडीमध्ये अगदी तो कुडकुडत असतो. जानकीला त्याची इतकी कीव येत असते आणि तेवढ्याच जानकीच्या मागून सायली येते आणि सायली जानकीकडे पाहत असते. जानकी सुद्धा थंडीने खूप कुडकुडते. तेव्हा मात्र सायली तिला म्हणते की हे पक, ही शाल घे आणि ही अंगावर पांघरून घे, म्हणजे थंडीने सुद्धा तू कुडकुडत आहे. आणि तेवढ्यात आता सायलीचं लक्ष ऋषिकेशकडे जातं. तेव्हा आता सायली ही जानकीकडे बघत असते. तर जानकी म्हणते की नकोय सायली, शाल मला नकोय. आता सायलीला मात्र हसू येत असतं. सायली मुद्दा म्हणते की अगं तसे आज थंडी जरा कमीच आहे. जानकी म्हणते की अगं काय बोलतेस सायली, अगं थंडी आज किती खूप जास्त आहे, माझ्या हात बघ ना किती. तेव्हा लगेच आता सायलीला हसू येत असतं आणि जानकीचं लक्ष जातं. तेव्हा लगेच जानकी बाहेर बघते. तेव्हा सायली पुन्हा बाहेर बघते. तर आता सायली मुद्दा म्हणते की हो, प्रेमात पडल्यानंतर हे असंच होत असतं. आता जानकी म्हणते की काय बोलतेस, मी काही त्याच्या प्रेमात नाही. सायली म्हणते की काय त्याच्या? अगं मी कुठं म्हटलं की तू त्याच्या प्रेमात आहे. तर आणि कसं आहे की अगं जानू, हे बघ थंडी आणि प्रेम हे दिसत जरी नसलं ना तरी सुद्धा ते जाणवतं आणि हे बघ मला ते जाणवतं की तू त्याच्या प्रेमात पडलेली आहेस म्हणून. अगं म्हणून तर तुझा जीव तुटतोय. त्यानं तुला एक गोष्ट सांगू का, ऋषिकेश खरंच खूप चांगला मुलगा आहे. कुठे तो जत्रेतला ऋषिकेश आणि कुठे हा ऋषिकेश, विचार कर तुझ्यामुळे त्याच्यामध्ये किती बदल झालेला आहे. डोक्यात जी काही उर्मटपणाची हवा होती तर ती सगळी निघून गेली. जानकी मध्ये उरलेला आहे फक्त हळवेपणा, एक माणुसकी. आणि म्हणून तर त्याने अगदी घाईने डॉक्टरांना जाऊन बोलावून तो येते त्या डॉक्टरांना घेऊन आला, हे लक्षात घे ना जानू. आणि बघ ना आता असा थंडी आहे तरी सुद्धा तुझ्यासाठी तो बाहेर बसला आणि त्याला थंडी सुद्धा इतकी कुडकुडत आहे, थंडी वाजते तरी सुद्धा तो स्वतःचा विचार न करता तुझ्यासाठी इथे थांबला. अगं जानू, तू आश्रमाचं दार लावशील पण तुझ्या मनाच्या दाराचं काय, ते कसं बंद करशील? जानू, तो तुझी वाट बघत आहे, तू त्याला दुखवू नकोस आणि त्याला नाही सुद्धा म्हणू नकोस. मित्र काकूंचं ऐकू नको तर स्वतःच्या मनाचं ऐक.
ऋषिकेशच तुझ्यासाठी योग्य मुलगा आहे, लक्षात घे. सायली मुद्दाम ती शाल आहे तर ती जानकीच्या खांद्यावर टाकते आणि म्हणते की हे बघ कसं आहे, ज्या गोष्टी मनात असतात ना फक्त आपल्याला मान्य करावे लागतात. तरी सुद्धा मैत्रिणींना सगळं काही कळतं हे लक्षात घे बरं का. आणि सायली आता तेथून आतमध्ये निघून जाते तेव्हा जानकी त्या शालीकडे बघत असते आणि ऋषिकेश मात्र तिथे डोकं ठेवून झोपलेला असतो. खूप थंडी त्याला वाजत असते पण तरी सुद्धा थंडीचा विचार न करता जानकीसाठी तो तेथेच अगदी थांबलेला असतो, बसून असतो. जानकी आता त्या शालीकडे बघत असते. जानकी आता ती शाल ऋषिकेशच्या अंगावर टाकण्यासाठी घाईने दरवाजा उघडते आणि जानकी मात्र बाहेर येऊन आता ती शाल ऋषिकेशच्या अंगावर घालते आणि अगदी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती पुन्हा हात जायला निघते. तोच लगेच ऋषिकेश तिचा हात धरतो आणि जानकी असं म्हणते. आता जानकी तरी सुद्धा हात जायला निघते पण ऋषिकेशने घट्ट तिचा हात पकडलेला असतो आणि म्हणतो की तुला जर एवढीच काळजी आहे ना आणि माझी इतकी काळजी वाटते तर थांब ना, मग नको जाऊस. हे बघ जानकी, तुला तुझ्याबद्दल काय वाटतं हे हळूहळू मला कळालेलं आहे. तू सुद्धा मला तुझ्या मनातील कधीच ऐकून दिलेलं नाही. त्या दिवशी तुम्हाला अगदी सगळ्यांच्या समोर घट्ट मिठी मारली आणि कळत न कळत तुम्हाला सुद्धा कळून दिलं नाही, परंतु माझ्या गालावर तुझ्या प्रेमाची जी काही खून तुम्हाला दिलीस आणि त्या क्षणी मात्र तुझ्या मनातील ज्या काही भावना आहेत तर त्या माझ्या समोर आल्यात जानकी आणि तेव्हा मला तुझं प्रेम समजलं. त्यामुळे हे बघ जानकी, मी सुद्धा तुला तेच सांगत आहे की तू तुझ्या मनाचं ऐक प्लीज. परत जानकी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ते पण अगदी मनापासून. आणि हे बघ सॉरी, जरा मी सुद्धा अगदी विचित्रच पद्धतीने हे सर्व काही केले आणि एका विचित्र परिस्थितीत मी तुला हे सर्व सांगत आहे आणि हे बघ माझ्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नाही. परंतु जानकीचा पुन्हा हात धरतो, तिला वचन देतो की जानकी, ह्या जगातील जे काही सुख असेल ते सगळं सुख मी तुझ्या पायाशी आणून ठेवेल आणि तुझ्या त्या चेहऱ्यावरचा हसू मी कधीही मावळू देणार नाही. जानकी आता काही उत्तर देत नसते, ती फक्त आणि फक्त ऋषिकेशचं बोलणं ऐकून घेत असते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं पण सुमित्रा आईची तिला भीती असते. तिचं सुद्धा आता ऋषिकेशवर मनापासून प्रेम असतं परंतु आता ती सुमित्रामुळे गप्प राहते. ऋषिकेश जानकीचा हात घट्ट पकडतो आणि हे बघ जानकी, आज मी तुला वचन देतो. गुडघ्यावर बसून तो आपला हात जानकी समोर धरतो आणि जानकीला म्हणतो की लग्न करशील का माझ्याशी. तेव्हा मात्र आता जानकी सुद्धा खुश होते, आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून टपकत असतात. ती लगेच आता ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते आणि खुश होते आणि तेवढ्यात आता होतं काय तर मागून सायली येते. सायली मात्र आता थोडंसं धक्का आपल्या जानकीला देते ऋषिकेशच्या मिठीमध्ये पडण्यासाठी आणि तिला लोटते तर जानकी आता ऋषिकेशच्या मिठीत पडते आणि दोघं आता एकमेकांच्या मिठीत येतात आणि आता सायली खूपच हसते. मात्र आता सायली हसते आणि तेव्हा कुठे आता हे दोघं भानावर येतात. तेव्हा आता लगेच ते लाजतच सायलीकडे पाहत असतात. तेव्हा सायली म्हणते की थंडी वाजली म्हणजे की प्रेम वाढलं हेच काही अगदी कळत नाही. थंडी वाढली की काय की प्रेम वाढलं की काय, दोघंही आता लाजत हिच्याकडे पाहत असतात. आता जानकी म्हणते की सायली, तर सायली अगदी लाजते आणि म्हणते की गुड नाईट आणि धावतच आत निघून जाते. मात्र आता लगेच जानकी ही म्हणते की सायली पण, आणि आता ऋषिकेश तिचा पुन्हा हात धरतो आणि म्हणतो की येशील ना तू माझ्या सोबत. तेव्हा जानकी हो असं म्हणते तर ऋषिकेश खूप खुश होतो. आता जानकी हसते आणि म्हणते की पण ऋषिकेश एका अटीवर. आता ऋषिकेश तिचा हात हातामध्ये धरतो आणि हो असं म्हणतो. तर जानकीने अजूनपर्यंत आठ काही सांगितलेली नसते आणि दोघे आता एकमेकांकडे बघत खुशून हसतात आणि दोघे एकमेकांना आता घट्ट असे मिठी मारतात. दोघे खूपच खुश असतात. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होतं. मात्र इकडे सुमित्रा सगळ्यांना शोधत असते, म्हणजे सगळ्यांना तिने शोधायला पाठवलेलं असतं आणि आता ऋषिकेश कुठेही सापडत नसतो. म्हणून ती आता सगळ्यांना सांगत असते की ऋषिकेश कुठे आहे खरंच कुणालाच माहिती नाही. आणि तेवढ्यात मात्र आता गुलाबदादा दरवाजा उघडतात. आता मात्र दरवाजा उघडून जेव्हा ऋषिकेशला बघतात तर ऋषिकेश आता अगदी जो काही त्याचा पोषक वगैरे आहे सगळं काही अगदी बदललेलं असतो. एक रुबाबदार असा ऋषिकेश आता सगळ्यांच्या समोर उभा असतो. सारंग खुश म्हणतो की दादा तू. सौमित्र सुद्धा खुश होतो. सुमित्रा धावतच येते आणि ऋषिकेशला म्हणते की काय ऋषिकेश तू. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की अरे हे काय बदललास तू. तर ऋषिकेश म्हणतो की हा नवीन ऋषिकेश आहे. आता ऋषिकेशच्या मागून जानकी आलेली असते. सुमित्रा जेव्हा जानकीला बघते तर सुमित्राला राग येतो. मात्र सुमित्रा विचारते की ही मुलगी तुझ्या सोबत असणार आहे का तुझ्या बरोबर. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेशचा हात धरून आयुष्यभर चालण्याची माझी इच्छा आहे आणि जर तुमची परवानगी नसेल तर मी ऋषिकेशचा हात कधीही नाही धरणार. आता सुमित्रा मात्र ह्या लग्नाला परवानगी देईल का. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं. आणि आता नक्की ऋषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाला सुमित्रा परवानगी देणार असते आणि थाटामाटात आपल्या ऋषिकेशचं लग्न आता पार पडणार असतं. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.